आपलं लग्न हे सगळं खूप मोठं षडयंत्र आहे सानिका. बालभारती इयत्ता 6वी वाक्प्रचार. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे. मला वाटतं आपण तिला सगळं सांगून टाकायला पाहिजे. अभिनेते सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, आनंद इंगळे, सुचित्रा बांदेकर आणि नवोदित अभिनेत्री प्रणाली घोगरे अशी बहुचर्चित स्टारकास्ट असलेल्या रणांगण या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. अभिनेता स्वप्नील जोशीच्या नेहमीच्या इमेजपेक्षा एक वेगळीच छबी आपल्या समोर आलेली आहे. त्याचे वाढलेले कुरळे केस आणि हातात बासरी हा अंदाज सुद्धा जितका मोहक वाटतो, अगदी त्या विरुद्ध असलेली त्याची छबी सुद्धा त्यांनी उत्तम रंगवल्याचं दिसतेय. तर सचिन पिळगावकरांचा धूर्त आणि मुरब्बी राजकारणी सुद्धा तितकाच लक्षवेधी आहे. सिनेमातील स्वप्नील जोशी आणि प्रणाली घोगरे यांच्या व्यक्तिरेखांची भूतकाळातील लव्ह स्टोरी जेव्हा पुन्हा एकदा संघर्षमय वातावरणात वर्तमान काळात उभी ठाकते, तेव्हा काय चित्र उभं राहू शकतं याचा उत्तम सस्पेन्स ट्रेलरमधून क्रिएट केला गेला आहे. एकूणच काय तर प्रेमामुळे कथानकाला कशी कलाटणी मिळेल हे रणांगणमधून प्रेक्षकांना पाहता येईल. सिद्धार्थ चांदेकरचा चॉकलेटी अंदाज खूपच रोमॅन्टिक फील देईल असं चित्र आहे. पण खरी जुगलबंदी रंगेल ती स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर या दोन व्यक्तिरेखांमध्ये. त्यामध्ये कोण आपल्याच माणसांच्या विरोधात रणनीती आखून वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतो, कोण आपली महत्वाकांक्षा तडीस नेणार, नातेसंबंधांमध्ये कसं विघ्न उभं राहणार आणि सरते शेवटी कोण जिंकणार, या ठळक मुद्द्यांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची असतील तर त्यासाठी आपल्याला 11 मे रोजी प्रदर्शित होणारा रणांगण हा चित्रपट पाहायलाच हवा. पण या मूवीच्या स्टोरी लाईन बद्दलच आणखीन काही गेस आपले आहेत का ते नक्की सांगा आम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि मराठी एंटरटेनमेंट विश्वातले सर्व लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा फक्त मराठी शोबज. आणि हा व्हिडिओ लाईक तसंच शेअर करायलाही विसरू नका. मला वाटतं आपण तिला सगळं सांगून टाकायला पाहिजे. कुमार भारती, धडा 7वा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.